योगेश आणि अंकुश सलामीची जोडी स्ट्राईक घेतोय योगेश आणि नॉन स्ट्राईक अंकुश पहिला षटक घेऊन जातोय करण चांगली संधी आहे पण वन बाउस चौकार पहिल्या चेंडूवरती समाचार घेतोय योगेश मुळेसर संघाचा हा सलामीचा फलंदाज पहिल्या चेंडूवरती बॅट मधून पहिला चौकार आलाय मुळेश्वर विरुद्ध सगदेव ब परत एकदा शपथ घेण्याचा प्रयत्न चेंडू जातोय बाउंड्रीच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण होतं क्षेत्ररक्षणाकडून एक धाव पूर्ण दुसरी धाव पूर्ण आणि 2 धावेने धावसंख्येत भर पडते बिनबाद 6 पाहिल्या अगोदर झालेल्या सामन्यामध्ये सामन्याचा पुरस्कार विनायक यांनी आपण घेऊन जायचं विनायक जंगम आणि हा पुरस्कार देतील पारनाथ जंगम यांना विनंती आहे की आपण हा पुरस्कार द्यायचा आहे वेल प्लेड विनायक चांगली फलंदाजी या अगोदर सामन्यामध्ये आपण केली होती सर्व टाळ्या वाजवायचे पुढील सामन्यासाठी आपल्याला शुभेच्छा आणि आपण सामन्याकडे जाऊया या चेंडूवरती खणखणीत एक साईडला चौकार आला आहे योगेशच्या बॅट मधून आणि 4 धावेने धावसंख्येत भर पडते धावसंख्या होते बिनबाद 10 पावरप्लेचा पुरेपूर समाचार घेतात सलामीचे दोन्ही फलंदाज करण याचा पुढील चेंडू योगेशला फुल टॉप चेंडू पण लेग साइडच्या दिशेने पंच अवांतर धावेची खूण करणार आणि वाईटच्या रूपाने एक धाव मिळते ती मुळेश्वर संघाला बिनबाद 11 3 षटकाचा सामना एक षटक पॉवर प्लेचं आणि हे पॉवर प्लेचं षटक खरंच महत्वाचं षटक आहे फलंदाजीसाठी आणि परत कमबॅक केलाय पण यशस्वी षटक करून थोडीशी मिसफील्ड होते पण एक धाव वाईटच्या रूपाने एका धावेने भर धाव संख्या 12 आणि आता स्ट्राईक घेतोय अंकुश करण पुढील चेंडू अंकुशला आणि परत फलंदाज बीट होतोय चांगली गोलंदाजी सलग 2 चेंडू सुरेख टाकलेत करणने कमबॅक केलंय आणि मला वाटतं आता फक्त एका चेंडूचा खेळ बाकी आहे बिनबाद 12 ऑफ साइडला चेंडू हवेमध्ये पाया झेल होतो का झेल तर सुटलाय दुसरी धाव पूर्ण 2च धावावरती समाधान म्हणतात सलामीचे दोन्ही फलंदाज आणि पहिल्या षटकाच्या अखेर धाव संख्या होते बिनबाद 14 बघा बोनसफील संघाच्या संघ नायकाला विनंती आहे आपली एंट्री फीज इथे जमा करायची आहे सूरज जंगम यांना विनंती आहे पाहूया सगळं ब संघाकडून दुसरं षटक कोण घेऊन येतोय आणि परत एकदा करण मुळेश्वर संघाचे दोन्ही सलामीचे फलंदाज चांगली फलंदाजी करतायत पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा चांगला समाचार घेतलाय दोन्ही सलामीचे फलंदाज अजूनही क्रीज वरती आहेत अंकुश आणि योगेश दुसरं षटक सगदेव ब संघाकडून करण आणि हा उजव्या एसटीच्या खूपच बाहेर पंच वाईटच्या रूपाने एक अवांतर धाव मिळते ती मुळेश्वर संघाला योगेश चांगली गोलंदाजी पण डाव्या एसटीचा थोडा चेंडू बाहेर आहे आणि पंच वाईटची खूण करतायत सलग 2 चेंडू अवांतर धाव संख्या बिनबाद 16 करण्याचा पुढील चेंडू योगेशला
चांगला चेंडू तितका चांगला तडकवलाय पण फलंदाजाला चेंडू थांबवता येत नाही. चेंडू जातोय सीमारेषेच्या पार. 4 धावा मिळत आहेत त्या मुळेश्वर संघाला आणि 4 धावेने धावसंख्या भरारी घेते 20 धावावरती. बिनबाद 20. वेळ घ्यायचा नाहीये, थोडा फास्ट करायचं आहे. सगळ्यांना विनंती आहे. पुढील चेंडू करंचा योगेशाला. थोडासा मिस स्पीड होतोय विकेट किपर कडून. एकदा पूर्ण पण पंच वाईटची खून करतायत. वाईट +1 अशा 2 धावा मिळत आहेत या चेंडूवरती आणि 2 धावेने धावसंख्येत भर पडते आहे 22. दुसरं षटक चांगलं आहे. सलामीचे दोन्ही फलंदाज अजूनही मैदानावरती आहेत मुळेश्वर संघाचे. पुढील चेंडू करण्याचा आणि हाय लेग साइडच्या वाईटची खून करतायत पंच. खूप अवांतर धावा थांबवणं खूप गरजेचं आहे गोलंदाजांनी. योगेश धारदेव आणि रायरेश्वर दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे आपल्याला पावलेशी संपर्क साधायचा आहे. चेंडू हवेमध्ये पडेल. झेल होत का? झेल तर होत नाहीये. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव पूर्ण. 2 धावेवरती समाधान म्हणताय योगेश आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या वाढते 25. रायरेश्वर आणि धारदेव संघाच्या संघनायकांना विनंती आहे आपल्याला कॅव्हलिनशी संपर्क साधायचा आहे. रायरेश्वर आणि धारदेव. चांगला चेंडू पण चांगला समाचार घेतलाय. 1 धाव तर पूर्ण केली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे बाउंड्रीवरती पण 2 धावेसाठी थांबू शकत नाही योगेशला. मुळेश्वर संघाची धावसंख्या 2 धावेने वाढते 27. करण्याचा पुढचा चेंडू योगेशला सॉरी अंकुशला. एकदा ऑफसाईडला कट केला. झेल होतो का? आणि चांगला झेल घेतलाय. पहिला गडी बाद मुळेश्वर संघाचा अंकुशच्या रूपाने. 1 गडी बाद. धावसंख्या होते 27 आणि अंकुशची जागा घेण्यासाठी जातोय नवीन फलंदाज लव. गौरव जंगम यांच्याकडून या जेलसाठी ओंकार जंगम यांना 100 रुपयाचं पारितोषिक जमा झालेलं आहे. सामना संपल्यावरती त्यांनी धरून घेऊन जायचं आहे. ओंकार जंगम चांगला झेल टिपला होता. स्ट्राइक घेतोय लव. चांगला चेंडू करंचा. चांगलं क्षेत्ररक्षण पण 1 धाव पूर्ण केली जाते. 1 धावेच्या रूपाने धावसंख्या वाढते 28. 1 गडी बाद 28. अजूनही दुसरं षटक चालू आहे. तीन षटकांचा सामना आहे. पुढील चेंडू अंकुशाला सॉरी योगेशाला आणि सुरेख खणखणीत षटकार. 6 धावा मिळतात या चेंडूवरती. योगेशाच्या बॅट मधून आलेला हा उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावेने धावसंख्येत भर पडते आणि धावसंख्या होते 34. 34 धावा. 1 गडी बाद आणि पंच खून करतायत दुसरं षटक सामन्याची. एक विनंती आहे 34 झाला 34. बघा आतमध्ये पाणी घेऊन जातोय. थोडं आम्हाला इथे इन्फॉर्म करायचं पंचाने विचारूनच आतमध्ये पाणी घेऊन जायचं आहे.
नाहीतर आपल्याला पेनल्टीला सामोरे जावे लागेल याची नोंद घ्यायची आहे. सूरज जंगम पंचांना इन्फॉर्म करायचं आहे. पाणी घेऊन जातोय. पाहूया सगळे ब संघाकडून तिसरं षटक कोण घेऊन येत आहे. वेदांत. वैदिक पहिल्या संघाकडून तिसरं षटक घेऊन वेदांत. चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू सुरेख निर्धाव चेंडू. लहू स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला योगेश चांगली फलंदाजी करतोय मुळेश्वर संघाकडून. आणि हा डाव्या एसटीच्या खूपच बाहेर पंच वाईट चिपळूण करतायत. एक अवांतर धाव्याने धावसंख्येत भर पडते. मुळेश्वर संघाच्या धावसंख्या होते 1 गडी बाद 35. वेदांत पहिला चेंडू चांगला हाताळला होता आणि हाही डाव्या एसटीच्या बाहेर पंच वाईट चिपळूण करतायत. सलग 2 चेंडू अवांतर धावसंख्या 36. यानंतर होणारा सामना टॉस करण्यात येणार आहे. दोन्ही संघाने रेडी व्हायचं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण सुरेख क्षेत्ररक्षण एका छोट्या क्षेत्ररक्षणाकडून पाहायला मिळत आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. वेदांत याचा पुढचा चेंडू शपल होऊन करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. धाव संख्या स्थिर 37. चांगली गोलंदाजी करतोय सगदोब संघाकडून वेदांत. तिसरं षटक घेऊन आलाय. परदेचा चेंडू त्याचा चेंडू हवेमध्ये पण तितकं चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे बाउंड्रीवरती. पण 2 धावासाठी थांबू शकत नाहीये. 2 धावांनी धावसंख्या होते 39. अजूनही शेवटचे चेंडू षटकामध्ये काही चेंडू बाकी आहेत. चेंडू चांगली गोलंदाजी वेदांकडून पाहायला मिळते तिसऱ्या षटकांमध्ये. चेंडू हवेमध्ये झेल होतो का. झेल तर सुटलेला आहे. 3 क्षेत्ररक्षणाच्या मध्ये हा झेल पडलेला आहे. 2 धाव पूर्ण. तिसरी धाव पूर्ण आणि 3 धाव. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस धाव संख्या होते 42 आणि विजयासाठी सगळं ब संघाला 43 धावांचं आव्हान आहे. मी विनंती करतो आमचे मित्र प्रवीण शिंदे यांना या पुढील समालोचनाचं काम पाहायचं आहे. धन्यवाद विकास दादा. फर्स्ट इनिंग इनकम्प्लीट. धावसंख्येचा फळकापड पाहिला तर पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 43 धावा या स्कोर कार्डवरती आहेत आणि 44 धावांचा आव्हान असेल 18 चेंडूमध्ये विजयाकरिता टीम सगळे संघाला विनंती असेल त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि पुढील सामन्याच्या नाणेफेकीसाठी आपण दोन्ही संघाचे कर्णधार यानंतरचा होणारा सामना असेल नेक्स्ट मॅच टीम रायरेश्वर आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम धारदेव दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉससाठी आमचे समालोचन कक्षासमोर यायचं. उपस्थित सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत. ही स्पर्धा आपण पाहतोय मानाची सन्मानाची स्पर्धा. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर युट्यूबच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण या स्पर्धेचं तुमच्यापर्यंत पोहोचवलं गेलं आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी आदरणीय सुरेश शांताराम मुतेकर यांचे वडील काही दिवसापूर्वी आपल्यातून निघून गेले, परंतु सुरेश भाऊ यांच्या माध्यमातून या स्पर्धेला
चकदेव ग्रामस्थांना आणि चकदेवच्या या स्पर्धेला सुरेश उतेकर यांच्या माध्यमातून आणि उद्योजक क्रिकेट संघ रौदी पाचगाव यांच्या माध्यमातून शुभेच्छा येतात. त्याबद्दल आम्ही रौदी संघाचे आभारी आहोत आणि विशेषतः सुरेश भाऊ उतेकर यांना देखील आपण धन्यवाद देऊया. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा येतात. नेक्स्ट मॅच टॉस साठी आपण यायचं. धारदेव आणि रायरेश्वर बोथ कॅप्टन टॉस साठी यायचं आणि या सामन्याचं नाणेफेक करण्याकरता मी आमंत्रित करतोय सर्वांना. विनंती आहे की इथे कोणी प्रकारचा कचरा टाकू नका. आपल्याला कचरा कुंड्या आहेत, त्या कचरा कुंड्यांमध्येच कचरा टाका आणि वॉशरूम साठी देखील आपल्याला व्यवस्था केली आहे. या सामन्याचं नाणेफेक करतील सौभाग्यवती मनीषाताई जंगम यांच्या शुभ हस्ते हा टॉस होतो. पहिल्या फेरीतील अंतिम सामना रायरेश्वर आणि त्यांच्या विपक्षामध्ये धारदेव. सर्वांना सूचना आहे की वॉशरूम साठी जर आपल्याला जायचं असेल तर समोरच्या बाजूने वॉशरूमची व्यवस्था केली. आपण वॉशरूमच्या पाठीमागे जा. आमच्या मुख्य व्यासपीठाच्या मागे तुम्ही वॉशरूमला जाऊ नका. प्लीज कॉपरेट करा. स्वच्छता आपण राखायची आहे आणि त्याचं पालन देखील आपण करायचं आहे. मॅच कडे वळतोय. दुसऱ्या डावाला इथून सुरुवात होतीये. विजयाकरिता लक्ष आहे 18 चेंडू 44 धावा. अशा स्थितीमध्ये सलामीवीर सलामीची गोड जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. बॅट्समन नेम सुजल आणि त्याच्या साथीने सौरभ ही जोडी आपण खेळपट्टीवरती पाहतोय. स्ट्रायकर एंड वरती सौरभ पाहायला मिळेल तर सुजल नॉन स्ट्रायक एंड वरती पाहायला मिळेल. 18 चेंडू मध्ये लक्ष गाठायचं 44. आव्हान जरी खडतर असेल तरी क्रिकेटच्या पटलावरती कोणताही प्रवास तुमच्यासाठी मात्र मोठा नाही आहे. प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हणतात की तुम्ही जीवनामध्ये प्रयत्न करा, यश तुमच्या नक्कीच जरूर वाटायला येईल आणि प्रयत्न इथे दाखवावे लागतील टीम चकदेव संघाला. सौरभ करिता सुवर्ण संधी असेल तर षटकार ठोकला तर गौरव जंगम यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला सुपूर्द केलं जाईल. मॅचला सुरुवात होती. पहिल्या क्रमांकाचं P1चं षटक पॉवर प्लेचं षटक टाकण्याकरिता गोलंदाजीसाठी बदल्या येतोय. 18 चेंडू मध्ये 44 धावा या गाठायच्या आहेत. बॅटिंग पॉवर प्ले यस पॉवर प्लेचा इशारा होतो पंचांच्या माध्यमातून. मॅच ऑन. मॅचला झाली आहे सुरुवात. दुसऱ्या डावातला पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने मार्गस्थ केला जातो. यावेळेला इन कटर चेंडू चा वापर केला गेला. ऑफस्टंपच्या बाहेर ठेवला गेला आणि चेंडूला स्विंग केला गेला. एक चांगल्या दर्जाचा चेंडू हाताळला गेला. तुमच्या गोलंदाजीमध्ये वेग महत्वाचा नाहीये तर तुमच्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन महत्वाचं आहे. प्रत्येक बॉल वरती तुम्ही जर व्हेरिएशन दाखवलं तर तुम्ही निश्चितपणाने यशस्वी होता. गोलंदाजाने पहिल्या चेंडूवरती त्याच्या कौशल्याचा जरूर वापर केला. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू ठेवला आणि आतल्या दिशेला चेंडूला वळवला गेला. चांगल्या टप्प्यावरती हा चेंडू हाताळला गेला. षटकातला पुढचा बॉल घेऊन सज्ज. या वेळेला मात्र पाहिलं तर सन्मानित केलं गेलं. सॉफ्ट हँडनं चेंडूला खेळून काढलं गेलं. इनफिल्डच्या आतमध्ये सिलीम डावमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते. पहिल्या सिंगलने ते डावाचं अकाउंट ओपन झालंय. नवसिंग धावफलकावरती 1 अंकावरती पाहायला मिळेल. 44 धावांचं आव्हान आहे. असं म्हणतात ना की आम्ही खेळत नाही पैशासाठी, आम्ही खेळत नाही नावासाठी, आम्ही खेळतो फक्त आणि फक्त आमच्या गावाच्या अस्मितेसाठी. मात्र आज हा विजयाचा शिंकणात कोण करणार. फटका फसला. विकेट गमावली गेली आहे. 1 अंकावरती पहिला धक्का टीम चकदेव संघाला. पहिली विकेट आली 1 अंकावरती. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज बबल्यांच्या माध्यमातून चालू असलेला सामना आपण पाहतोय. चकदेव बी आणि मोलेश्वर या दोन संघादरम्यान नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. धारदेव बडाम रायरेश्वर बिग मॅच बिग फाईट. दोन दिग्गज संघांमधली लढत आपल्याला भेटीला येईल. न्यू बॅटर मिस्टर मंगेश इंटर होत असताना मैदानाच्या आतमध्ये धावसंख्येचा फरक पाहिला तर 1 अंकावरती विशाल आव्हान गाठायचं आहे. मोठं टार्गेट ठेवलं गेलं आणि त्याच्या उत्तरार्धामध्ये आपण पाहिलं ना तर बॅकफुट वरती येताना आपल्याला टीम चकदेव ब संघ पाहायला मिळतोय. इथे देखील चांगला चेंडू आहे. नाही आउट ऑफ द ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू. मात्र इथून एक्स्ट्रा धावी टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. 2 धावा.
षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती असताना एक जबरदस्त गोलंदाजीचा दर्जा प्रदर्शित केला गेला, अचूकता राखली गेली आहे आणि कौशल्याचा सातत्याने वापर केला जातोय, गुणवत्तेचा वापर केला जातोय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज. ओहो, या वेळेला सबमरीन डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर चेंडू खालच्या बाजूने स्थिरावतोय आणि खऱ्या अर्थानं फलंदाज तिथे अडचणीमध्ये येतोय. आणखीन एक दर्जेदार चेंडू इथे मात्र हाताळला गेला. धावसंख्येचा फरक पाहिला तर अगदी 2 या अंकावरती. दडपणामध्ये सापडलाय, अडचणीमध्ये सापडलाय, संकटामध्ये सापडलाय टीम सध्या उभा संघ. संकटातून बाहेर काढायचा असेल तर संकटमोचक बनावा लागेल. या वेळेला हा चेंडू क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न डाव्या इष्टीला मिस करतोय. पंचांच्या हवेमध्ये हातांतरात अर्थात वाईटचा इशारा झालाय. एक्स्ट्रा धावेने टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 3 या अंकावरती. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती असताना एक चांगली स्पर्धा सखदेवकरांच्या माध्यमातून पाहायला मिळते. या स्पर्धेचा आपण पाहिलं तर श्री शैल्य चौकेश्वर चषक 2024 पर्व दुसरं आपण या ठिकाणी पाहतोय. चेंडूवरची नजर हटवली गेली, बॅकफूट वरती आले, ऑनसाइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न मात्र फसलाय. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. आणखीन एक डॉट चेंडूची समाप्ती. अंतिम बॉल शिल्लक या षटकातील. गोलंदाज सज्ज आपल्या गोलंदाजी ट्रॅक वरून बबल्या. मंगेश स्ट्रगल करताना पाहायला मिळतात, मात्र त्यांना सूर सापडलेला नाहीये. यावेळेला ऑनसाइडला सिलिमिट ऑन मध्ये चांगल्या दर्जाचा पकडलाय कॅच. आणखीन एक धक्का, आणखीन एक विकेट. गोलंदाज मंगेश तिकडे आउट. पहिली विकेट गमावली आहे. धावसंख्येचा फळक पाहू शकाल 3 अंकावरती 2 विकेट. आता मात्र या मॅच मध्ये समीकरण उरलंय 12 चेंडू तब्बल 41 धावा. न्यू बॅटर वेदांत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आघाडीची फळी होती, आघाडीचे फलंदाज होते, अगदी अपयशी ठरले. पण आता मात्र खडतर प्रवासातून मार्ग शोधायचा असेल तर मात्र आता इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. असं म्हणतात ना की काटा टोचल्याशिवाय वाटा सापडत नाही आणि सखदेवकरांना जर वाटा शोधायचे असतील तर आता मात्र परिश्रम घ्यावे लागतील. आदरणीय माननीय श्री विजयजी जंगम साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत, आपलं सहर्ष स्वागत आहे. षटकातला पहिला बॉल टाकण्याकरिता इथून मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज झालाय वेदांत. षटकातला पहिला बॉल इथून मात्र मार्गस्थ केला होता राईट ऑफ ओव्हर द विकेटने वेदांत करिता. हा ट्रॅकर चेंडू होता, पुल केला इंटू द गॅप मध्ये. चांगला फटका. इथे मात्र खऱ्या अर्थानं फलंदाजाला जी संधी दिली होती त्या संधीचं त्याने सुवर्ण केलं. पण क्रिकेटच्या पटलावरती असं म्हणतात ना की हा ट्रॅकर चेंडू असेल, ओरपीच चेंडू असेल, फुलटॉस चेंडू असेल, हे आमंत्रित चेंडू आहे, त्यापैकी हा एक चेंडू आणि त्याचा वेदांतने अगदी चांगल्या दर्जाने चांगल्या पद्धतीने फायदा उचलला आणि या चेंडूवरती ठोकला चौकार. सौरभ षटकातील पुढचा बॉल घेऊन त्यावेळेला मात्र बॅकफूटवरती ऑनसाइडला. इथं देखील गॅप चांगला आहे. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना फलंदाज सौरभची चांगली बॅटिंग. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 चौकार त्याने ठोकले आणि या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. 11 धावा. समीकरण बदलत आहे. आता मात्र 10 चेंडू 33 धावांची गरज. चौकारांची हॅट्रिक लगावली तर नंदकुमार जंगम यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज. सहभागीवती मनीषाताई जंगम यांच्या माध्यमातून तिसरा चौकार आला तर 300 रुपये. प्रोत्साहित करण्याचं काम करतात, प्रोत्साहन वाढवण्याचं काम करतात. यावेळेला आउट ऑफ दी ऑफ स्टंप हा दबाव आहे, हा गोलंदाजावरती असलेला दबाव आहे. पहा, पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार आणि त्यानंतर गोलंदाजावरती एक मानसिक दबाव निर्माण केलाय.
एक्स्ट्रा धावेने टीमची धावसंख्या 12 वरती. इथे काय घडलं हे देखील पाहावं लागेल. तर पंचांचा मोठा इशारा. तीन चेंडूवरती 3 चौकार. एकंदरीत धावा मिळतील 5. 3 चेंडूवरती 3 चौकारांसाठी सभागृहातील मनशाताई जंगम यांच्याकडून 300 रुपये. त्यानंतर संकेत जंगम 100 रुपये यांच्या माध्यमातून बक्षिसांचा वर्षाव होतोय. येणारा चेंडू फ्रीडचा असेल. चला पंचांवरती कोणत्या प्रकारचा दबाव टाकू नका. मॅच सुरू करा, मॅच ऑन करा. येणारा चेंडू हा फ्रीडचा असेल आणि मनीष जंगम यांच्या माध्यमातून षटकार आला तर तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज. आता मात्र इथे बक्षिसांचा वर्षाव होतोय. चला अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन. पंचांवरती कोणत्या प्रकारचा दबाव टाकू नका. विनंती असेल मॅच सुरू करा. धावसंख्या मात्र 5 ने भरारी घेते. एकदा 17 धावा. 17 धावा धावफलकावरती आहेत. आता मात्र विजयाच्या आशा पल्लवित झाल्यात. एकतर्फी वाटू लागलेला सामना आता मात्र दोन्ही बाजूने झुकलाय. याचं एकमेव कारण बॅटर सौरभने केलेली फलंदाजी. येणारा चेंडू हा फ्रीडचा असेल. मुभा असेल. फलंदाजाला मोठा स्ट्रोक खेळण्याची फक्त आणि फक्त इथे फलंदाज धावचित होऊ शकेल. धावसंख्येचा फरक आपण पाहतो 17. चला अधिक वेळ घेऊ नका. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. विलंब लावू नका. आतापर्यंत आपण पाहिलं तर चेंडू मार्गस्थ केलेत फक्त आणि फक्त 2. षटकातला पुढचा बॉल घेऊन यावेळेला मात्र पाहिलं तर अंडर राईज खेळला गेला. क्षेत्ररक्षण मात्र चांगलं झालं त्या ठिकाणी. फक्त मिळेल सिंगल. या सिंगलने संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचली. 18 धावा. 44 धावांचा आव्हानाचा पाठलाग करत असताना आता मात्र खऱ्या अर्थानं हा सामना दोन्ही बाजूने झुकलाय. हो यावेळेला हार्ड लेंथ होती. गुडनेस स्पॉट वरती चेंडू पडल्यानंतर यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतो. ज्या वेळेला एखादा फलंदाज इन्फॉर्म आहे ना तर त्याला स्ट्रायकर एंड वरती आणणं खूप गरजेचं आहे. हे क्रिकेटचं सूत्र आहे आणि तेच करावं लागेल वेदांतला. धावसंख्येचा फरक 18 वरती आहे. पुढचा बॉल घेऊन योगेश सज्ज होतात राईट ऑफ ओव्हर द विकेटने. यावेळेला चेंडूला सोडून दिलं गेलं आणि इथून डॉट चेंडूची समाप्ती झाली आहे. निर्धाव चेंडूची सांगता होती. 18 धावा धावफलकावरती. 26 धावांची अजून देखील आवश्यकता. षटकातला पुढचा बॉल यावेळेला बॅटर पासून दूर ठेवला गेला. ही लाईन चांगल्या दर्जाची पाहायला मिळाली आणि इथून मात्र दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. 10 स्ट्राईक रोटेट झाली आणि तिथून मात्र पुनश्च एकदा या सामन्याला कलाटणी मिळाली आहे. क्रिकेट मध्ये ज्या वेळेला तुम्ही टार्गेट चेस करता त्यावेळेला रणनीती ही खूप महत्वाची आहे. मग क्षेत्र कोणतंही असू द्या तुम्हाला रणनीती आखणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला विजयावरती शिक्कामोर्तब करायचं असेल ना तर रणनीती ही मात्र आपण पाहिलं तर महाभारतामध्ये देखील पाहिली, रामायणामध्ये देखील पाहिली आणि खेळामध्ये देखील ती ठेवावी लागते. आणि तीच रणनीती इथे मात्र आता आलेली नाहीये सध्या संघाला. 6 मध्ये 25 अर्थात 6 चेंडू 25 धावा. आता मात्र मोठा टार्गेट असेल. यावेळेला मिस्टाईम स्ट्रोक चेंडू नोमॅन्स लँड मध्ये लँड होईल. एकदा मात्र आलिया दुसऱ्या धावेसाठी आमंत्रित केलं गेलं आणि इथून काय घडलंय हे देखील पाहावं लागेल. तर फलंदाज धावचित होता. विकेट आलिया. 5 चेंडू आणि विजयाकरिता शिल्लक धावा आहेत 24. नेक्स्ट मॅच बिगेस्ट मॅच. टीम रायरेश्वर आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम धारदेव. बट कॅप्टन आपण ही सूचना लक्षात घ्या. हा सामना संपल्यानंतर लगेचच आपण सज्ज राहायचं. इथून काय घडले देखील पाहावं लागेल. पंच आमच्या बाजूला वळण घेतात, इशारा दाखवतात. हा चेंडू वाईड आहे. अर्थात तुम्हाला हा चेंडू पुन्हा एकदा डिलिव्हर करावा लागेल. आणि इथून समीकरण उरलंय 6 चेंडू मध्ये 23 धावांची गरज. 5 चेंडू 23 धावा. ओहो यावेळेला फुलटा चिंता विकेट. अगदी विराट कोहली स्टाईल मध्ये ठोकलाय चौकार. जबरदस्त फटका.
गॅप सिलेक्शन खूप चांगल्या दर्जाचं होतं. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर काऊ कॉर्नर मध्ये होते, एक मिडॉन मध्ये होता आणि त्यांना दोघांना हुलकावणी देत हा चेंडू ढकलला गेला 4 धावांसाठी. 4 चेंडू विजयाकरिता 19 धावांची गरज आहे. मॅच संपली नाही, मॅच ऑन आहे. जो जितेगा वही सिकंदर. केले का षटकारात तर नाही, इथे मात्र फलंदाजातील बाद. आणखीन एक धक्का टीम सदैव संघाला. आता मात्र 3 चेंडू आणि 19 धावांची गरज. खूप चांगली बॅटिंग गेली, 18 धावांची खेळी साकारली. अवघ्या 8 चेंडू मध्ये 18 धावा ज्याने ठोकल्या तो फलंदाज सौरभ डगआउटच्या रस्त्याला आला. नक्कीच सौभाग्यवती मनीषाताई जंगम यांच्या माध्यमातून सौरभ करिता 300 रुपयाचा कॅश प्राइज झाला. आज संपल्यानंतर आपला कॅश प्राइज घेऊन जायचा. षटकातला पुढचा बॉल हो, यावेळेला फुलर लेनचा चेंडू लांबांना ढकललाय, परंतु सिंगल डबलने काही फरक पडणार नाहीये. पहिली धाव आली, दुसऱ्या धावेसाठी फॉर्म्युलिंग पाहायला मिळालं आणि दुसरी धाव पूर्ण या ठिकाणी. आदरणीय सकाराम गणपत जंगम यांच्या माध्यमातून देखील सौरभ करिता 200 रुपयाचा कॅश प्राइज झाला. आदरणीय सकाराम गणपत जंगम यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज येते सौरभ करिता आणि मनीषाताई जंगम यांच्या माध्यमातून 300 रुपये, संकेत जंगम यांच्याकडून 100 रुपये, एकंदरीत 600 रुपये कॅश प्राइज आमच्याकडे जमा आहे. ते सामना संपल्यानंतर आपला कॅश प्राइज घेऊन जायचा. शेवटचा बॉल शिल्लक या मॅच मधला. इथे खराब चेंडू आणि इथून चेंडू लांबला इकडे निघून जाईल. 4 धावासाठी पंचांचा निर्णय येणं शिल्लक आहे. चला चेंडू द्या. या 5 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. 32 धावा. स्ट्रायकर 8 ओव्हरवरती आपल्याला पाहायला मिळेल बॅटर करण रुपेशची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि इथून विजयाचा शिक्का मुहूर्त केला टीम मळेश्वर या संघ. इथे विजय संघाचे हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचे मनपूर्वक कौतुक. सहाडला टीम सदैव आपला देखील खूप चांगला खेळ राहिला. येणाऱ्या स्पर्धेसाठी आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. चला धारदेव आणि रायरेश्वर. प्लेयर ऑफ द मॅच या सामन्याचा सामनावीर ठरतो योगेश, ज्याने 10 चेंडूमध्ये 26 धावांची खेळी साकारली असा खेळाडू ठरतोय सामनावीर. तर आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं. योगेश त्याचप्रमाणे सौरभ आपण देखील व्यासपीठावरती या. आदरणीय मनीषाताई जंगम मॅडम विनंती असेल आपले शुभास कॅश प्राइज द्यायचं. निश्चितपणाने वेलप्लेट सौरभ, जरी संघ तुझा पराभूत झाला असेल परंतु तुझा खेळ खूप चांगला राहिला या स्पर्धेमध्ये. सौभाग्यवती मनीषाताई जंगम यांच्या शुभास्ते कॅश प्राइज दिला जात आहे, त्याचा स्वीकार आपण करायचा. नक्कीच पुढील स्पर्धेकरिता तुला खूप साऱ्या शुभेच्छा असतील.